स्पर्धा परीक्षांसारख्या कठीण क्षेत्रात जिद्द, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या बळावर मिळवलेले यश प्रत्येक तरुणाला दिशा देणारं ठरतं. अपयश आलं तरी खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवले तर यश निश्चित मिळतं. हे ऋषिकेश आलासे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलंय. ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासानं पुढे यावं. ऋषिकेश आलासे यांचे यश हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. कुरुंदवाड येथील ओंकार चौक येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशात 61वा क्रमांक मिळवत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवणारे ऋषिकेश आलासे यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रांताधिकारी दीपक शिंदे, प्रभारी तहसीलदार श्री खिलारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा सोमनीशा डांगे होत्या. उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, ऋषिकेश यांचे वडील डॉक्टर राजेंद्र आलासे व आई डॉक्टर सौ विद्या आलासे उपस्थित होते. कार्यक्रमांच्या प्रारंभी संस्थानिक अण्णासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की पालकांचं मार्गदर्शन, संस्कार आणि योग्य वातावरण यामुळेच अशा यशस्वी व्यक्तिमत्वांची जडणघडण होते. डॉक्टर राजेंद्र आलासे व डॉक्टर सौ विद्या आलासे यांनी दिलेलं शिक्षण व मूल्य हीच ऋषिकेश यांच्या यशामागची खरी ताकद आहे. आजच्या युवकांनी या यशातून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांकडे वळावं आणि स्वतःचं तसंच देशाचं भविष्य घडवावं. अध्यक्षस्थानावरून बोलताना नगराध्यक्षा सौ डांगे म्हणाल्या की आजच्या तरुण पिढीसाठी ऋषिकेश हे प्रेरणादायी उदाहरण आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य, जिद्द आणि योग्य नियोजन आवश्यक असतं, हे त्यांनी सिद्ध केलं. शहरातील अधिकाधिक युवकांनी या क्षेत्रात पुढे यावं यासाठी नगर परिषद पातळीवर निर्माण होणाऱ्या सामाजिक भवनात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येत असून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सत्काराला उत्तर देताना ऋषिकेश आलासे म्हणाले की हे यश केवळ माझं नसून माझ्या आईवडिलांचं, गुरुजनांचं आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचं आहे. स्पर्धा परीक्षेचा प्रवास खडतर असतो, मात्र सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश निश्चित मिळतं. आजच्या तरुणांनी अपयशाला न घाबरता जिद्दीनं प्रयत्न सुरू ठेवावेत. कुरुंदवाडसारख्या छोट्या शहरातून मोठी स्वप्न पूर्ण करता येतात याचा मला अभिमान आहे. यावेळी डॉक्टर राजेंद्र आलासे यांनी शहरातील आपल्या आठवणी सांगत माझ्या गावात मुलाचा सत्कार होत असल्याचं सांगत भावनिक झाले. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक माजी प्राचार्य बी डी सावगावे यांनी केलं. यावेळी अरुण आलासे, रामभाऊ मोहिते, यावेळी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे, दादासाहेब पाटील, रामभाऊ मोहिते, अरुण आलासे, नगरसेवक अक्षय आलासे, रमेश भुजुगडे, जय कडाळे आलासे, दीपक परीट, वैभव उगळे, जवाहर पाटील, शरद आलासे, तसेच नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, आयशा बागवान, जुएरिया गोलंदाज, जयश्री पाटील, अलका पाटील, उदय डांगे, रामदास मधाळे, ॲडव्होकेट विजय जमदग्नी आदी उपस्थित होते. आभार सुभाष आलासे यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.